हाय हॅलो मैत्रिण श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिण, मी आता लागलेली आहे माझ्या संध्याकाळच्या रुटीनला. मी ना कपडे दुपारी जरा लेट घातले होते मशीनला आणि ते कपडे झालेले आहेत. आता मी कपडे सुकायला घालते. आणि मी आज थोडी संक्रांतीची साफसफाई पण केलेली आहे, त्यामुळे ना मला थोडं थकल्यासारखं झालं होतं. आणि मी दुपारी झोपले होते. झोपले म्हणजे मला बराच वेळ झोपले होते मी. आणि उठल्याच्या नंतर आहे ना मग मला कपडे सुकत घालूस तर आहे ना दादाने तोपर्यंत कॉफी ठेवली. म्हणला आई कॉफी घे, जरा तुला फ्रेश वाटन. मग कॉफी घेतली आणि तोपर्यंत ना संध्याकाळ स्वयंपाकाचा टाइम पण झाला होता. चला म्हटलं आता स्वयंपाक करून घेते. हे पहा मी पहिलं ना वरण भात लावून घेते, कारण संध्याकाळी ना वरण भात लागतंच. त्यामुळे ना मी पहिलं आता वरण भात लावून घेते. आणि वेळ पण झाला होता आणि मला दुसरं पण काम होतं काय, परत सकाळची नाही का भाजीची, त्याची मला सकाळची पण तयारी करायची होती. म्हणून मी काय करत होते, अगोदर स्वयंपाक करून घ्यावा म्हटलं. हे पहा मी तिकडं ना कुकर लावला. कुकर होतोय तोपर्यंत ना ताजी कोथिंबीर आणली होती. इथे काय मावशीने दिली होती. म्हणलं ताजी ताजी आहे तोपर्यंत आहे ना ती कोथिंबीर निवडून पण ठेवते. म्हणजे काय होतं, सुकलेली असली ना त्यातमध्ये एखादी घाण वगैरे पान असलं तर मग ते सापडत नाही. ताज्यात ताजे लगेच म्हटलं. निवडायला जास्त काही नव्हतं बरं का त्यामध्ये, अशी त्यांनी कट करूनच दिलेली होती. छान होती एकदम ताजी ताजी, गावरान होती, वास पण छान होता. मी चालू चालू ती पण निवडून घेतली. आणि तोपर्यंत इकडं कुकर पण थंड झाला होता. आणि मी आता पहिले डाळीला फोडणी टाकून घेते ना. त्याच्यामध्ये ना एक मिरची पडलेली होती, ती मिरची मी तेलातली काढली. पहा आता मी ना गॅसवर ते पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं. तेल गरम झाल्याच्या नंतर ना मी लसूण आणि थोडं हिंग घातलं त्यामध्ये. आणि नंतर जिऱ्या मोहरीची फोडणी दिली. मी ही याची तुरीची डाळ करणार होते, त्यामुळे मी ना सगळं मसाला घालणार होते. कढीपत्ता टाकला, मिरची टाकली. ते आता छान परतून घेते. आणि कांदा आणि कोथिंबीर आहे ना मी डाळ फोडणी टाकल्याच्या नंतर त्याच्यात टाकत असते. हे पहा लगेच हळद टाकून घेतली. आणि मी मुगाची डाळ करता नाही ना मैत्रिणी, त्याला एवढं घालीत नाही मी, फक्त मुगाच्या डाळीला आहे ना कढीपत्ता आणि हिंग घालीत असते. हे पहा डाळ टाकून घेतली आणि त्यामध्ये लगेच कोथिंबीर टमाटर टाकलं, मीठ टाकलं, थोडी मिक्स करून घेतली. आणि नॉर्मल पाणी लागत होतं ते मी पाणी टाकलं त्यामध्ये. आणि हे पहा आता डाळीला उकळी आलेली आहे. मी आता गॅस तो बंद करून झाकून ठेवते. आणि मला ना आज हिरव्या मिरचीचं बेसन करायचं होतं, कारण खूप कंटाळा होता. म्हणून मी सगळा स्वयंपाक सोपाच करणार होते. आणि हे पहा आता मी ना ते बारीक करून घेतलं आहे मिक्सरला. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आणि तो मसाला टाकला. मसाला टाकल्याच्या नंतर आहे ना तो मसाला मी थोडा 1 मिनिटभर छान असा परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये हळद घातली. हळद टाकल्याच्या नंतर ती पण मिक्स करून घेतली. छान वास येत होता. आता त्यामध्ये ना पाणी घालून घेतलं. मी 1 ते 1.5 ग्लासच पाणी घातलं, त्यामुळे एक टायमाचंच करायचं होतं म्हणून थोडंच केलं. हे आता पाण्याला उकळी आलेली आहे. आणि त्यामध्ये मी बेसन पीठ घालून ते आता मिक्स करून घेते. एकाच हाताने करत होते, एका हातात मोबाईल होता म्हणून मी काय केलं, एकाच हाताने अगोदर पीठ टाकलं आणि नंतर हाटून घेतलं. हे पहा आता आपलं बेसन आहे ना तयार झालेलं आहे, कारण हरभऱ्याची डाळ असल्यामुळे ना ते लगेच घट्ट होते. हे पहा बेसन तयार झालेलं आहे. मी आता झाकून ठेवते. मी बेसन करून एका साईडला ठेवून दिलेलं आहे. आणि आता मी लागलेली आहे भाकरी करायला. मी करणार आहे बाजरीच्या भाकरी. मी ना संध्याकाळी 3च भाकरी करीत असते आमच्या तिघापुरत्या. आणि छोट्या बेबीला आहे ना चपाती असते, तो भाकरी खात नाही. हे पहा आता मी भाकरी करायला लागलेली आहे. आणि मला अजून दुसरं पण काम होतं. सकाळच्या भाजी वगैरे मला निवडून ठेवायची होती. आणि अर्धी झाली होती निवडून, अर्धी राहिली होती निवडायची. मला छोटं बेबी पण मध्ये मध्ये त्याच्या अभ्यासाचं ना विचारत होता. त्याला भाकरी करता करता मी सांगत होते. चला मैत्रीण, हे पहा आता माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत. आता ही मी एवढी लास्ट भाकरी करीत आहे. चला मैत्रीण, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हे पहा कसं मध्ये मध्ये येतंय, मला विचारतंय, पप्पी घ्यायला लावतंय. बाय मैत्रीण, गुड नाईट. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. झाल्या माझ्या आता भाकरी करून.